लहानपणी गावी गेल्यावर आजीने बनवलेल्या गोड पुऱ्या आठवतात का? आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तशीच पारंपरिक चव. गव्हाचं पीठ आणि तूप किंवा तेल आणि दुधाचा वापर करून बनवलेल्या या पुऱ्या चवीला भन्नाट लागतातच. तर या पुऱ्या 8 ते 10 दिवस अशाच तुम्ही पॅक बंद डब्यामध्ये ठेवू शकता. तर वेळ न वाया घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ही वाटी अशा 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे. 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. नंतर दूध घेतलेलं आहे 1 वाटी मळण्यासाठी. आपण थोडंसं चिमटभर मीठ टाकणार आहोत. इथं साई घेतलेली आहे फेटळून. एक अर्धी वाटी एवढी घेतलेली आहे आणि तळण्यासाठी तेल आणि आपण त्यामध्ये वेलची पूड टाकणार आहोत. तर चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण हे जे 2 वाटी गव्हाचे पीठ आहे हे आपण मळून घेऊया. तर यामध्ये आपण तेल घालायचे आहे. तुम्ही तूपही घालू शकता. तर हे तेल आहे आपण गरम करून घालणार आहोत. यामुळे काय होते तर आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या खुसखुशीत होतात. तर आपण यामध्ये तेल गरम करून घालूया. आपण यामध्ये चिमूटभर एवढं मीठ टाकूया. इथं हे गरम तेल घालूया. तुम्ही तूपही घालू शकता. आणि हे मळून घेऊया. हे भाजण्याची शक्यता आहे, तुम्ही काळजीपूर्वक करा. तेल आहे हे पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याचा मुटका तयार होत आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. याच्यामध्ये आपण घालूया ही वेलची पूड अर्धा चम्मच. नंतर ही मी साई घेतलेली आहे फेटळून ती घालूया. आणि मी इथे 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे ती आपण यात घालून घेऊया. मी ते हे 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे म्हणून मी 1 वाटी पिठी साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडी चवीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हे मिक्स करून घेऊया. आता हे आपण दूध घालून मळूया. इथे मी दूध उकळून घेतलेलं थंड करून घेतलेलं आहे. हे जास्त पातळ मळायचं नाही, थोडंसं घट्टच मळायचं. तुम्ही पिठी साखरेऐवजी फक्त नमकीन पुऱ्याही बनवू शकता. लहान मुले खूप आवडीने खातील. आपलं पीठ मळून इथं झालेलं आहे. हे पीठ आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया. तर इथं आपलं पीठ मुरलेलं आहे. तर आपण पुऱ्या करून घेऊया. तर आपण याचे चपातीला करतो तसे उंडे करून घ्यायचे आहेत. आणि हे आपण चपाती लाटतो तसेच लाटून घ्यायचं आहे. एवढंच की चपाती आपण थोडीशी पातळ लाटतो हे जरा जाड ठेवायचं आहे. तर इथं मी थोडंसं जाड ठेवलेलं आहे. तर आपण याच्यावर पुऱ्या छोट्या छोट्या करून घेऊया. तुम्ही कोणत्याही शेप मध्ये करू शकता. एक तर तुम्ही
शंकरपाळीच्या शेप मध्येही करू शकता किंवा आपण कापण्या जशा करतो तसंही करू शकता. तर इथं मी हे गोलाकार घेतलेला आहे, तर आपण ह्याच्या पुऱ्या करूया. तर इथं मी पुऱ्या छोट्या छोट्या करून घेतलेल्या आहेत, तर आपण हे साईडचं काढून घेऊया. आणि ह्या पुऱ्या काढून घेऊया. तर मी अशा शेप मध्ये करून घेतलेले आहेत, तर आपण बाकीचेही अशाच प्रकारे करून घेऊया. तर इथं आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत, तर आपण पुऱ्या तळून घेऊया. तर मी इथं कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, हे आपण तापले का पाहूया. गोळीवरती येत आहे, तर आपलं तेल तापलेलं आहे, तर आपण याच्यामध्ये पुऱ्या सोडूया. तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या कशा फुगत आहेत. आणि या खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि ह्या जास्त तेलकटही होत नाहीत. तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या किती छान अशा पुऱ्या भाजून घेतलेल्या आहेत, एकदम खरपूस. तर आपण अशाच प्रकारे दुसऱ्याही भाजून घेऊया. तर तुम्ही याचा आवाज पाहू शकता. गव्हाचं पीठ, तूप किंवा तेल आणि दुधाचा वापर करून भन्नाट अशा पुऱ्या तयार होतात. ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशा या आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही या रेसिपीला काय म्हणता हेही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.